प्रेम काय असतं हे केल्याशिवाय कळत नाही आणि नवरात्र म्हणजे काय असते हे मंगळवेढ्यात आल्याशिवाय कळत नाही. नमस्कार मित्रांनो, मी रोहित टोकरे स्वागत करतो तुमचं आम्ही मंगळवेढेकर या यूट्यूब चॅनलवरती. तर आज शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. मी आणि माझा मित्र प्रदीप असं फिरत फिरत जावं म्हटलं आणि जाताना दामाजी रस्त्यावरून जाताना खूप असे मोठे स्वागतासाठी बॅनर लावलेले होते आणि गेलो आम्ही शिवप्रेमी चौकामध्ये. शिवप्रेमी चौकात आम्हाला गर्दी खूप पाहायला भेटली, कारण की आज सोमवारचा दिवस पण होता आणि त्यात शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात, त्यामुळं खूप गर्दी झालेली होती. पुढे आम्ही आलो तर मंडईतली देवीचा आगमन सोहळा सुरू होता. तिथे आम्हाला घोडे वगैरे असे बघायला मिळाले. रस्ता पूर्ण असा पॅक झाला होता. एका साईडने ती देवीची मिरवणूक येत होती, त्यामुळे एकाच साईडने ये जा करणारे वाहनांची रांग होती, त्यामुळे ट्रॅफिक बी जाम झालं होतं. मंगळवेढ्यामध्ये आज मोठं उत्साहाचं वातावरण आहे आणि आजच्या दिवशीच सोमवारचा दिवस असल्यामुळे इथला आठवडा बाजारही हा भरतो, त्यामुळे मोठी गर्दी बघायला भेटते. आणि इथून पुढे 9-10 दिवस हा उत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्याप्रमाणे गणपती पाहण्यासाठी पुण्या मुंबईला जावे, तसंच नवरात्र पाहण्यासाठी मंगळवेढ्याला यावे असं म्हटलं जातं. कारण हा उत्सव आणि इथली गर्दी यावरूनच समजतं की किती मोठं हा सण इथे साजरा केला जातो. संतांची भूमी, धान्याचं कोठार अशी ख्याती असलेले मंगळवेढे हे गाव पंढरपूरपासून 25 किलोमीटर अंतरावरती आहे. तसेच सोलापूरपासून 55 किलोमीटर अंतरावरती आहे. खूप वेळ वाहनांच्या रांगेत अडकून बसलो होतो आम्ही दोघे आणि नंतर आम्हाला मंडईतल्या देवीचं दर्शन झालं आणि आम्ही मंदिर पाहिलं आणि मंदिर बघून पुढे आलो. पुढे जाऊन आपलं मुरलीधर चौकात गेलो. मुरलीधर चौकात तर अशी स्वागतासाठी तयारी चालू होती ती तुम्हाला पुढे समजूनच जाईल. आम्ही तिथून पुढे गेलो. असं हजार गल्लीतून आम्ही जायचं ठरवलं सराफ गल्लीकडे, जिथे दरवर्षी खूप असं मोठं नियोजन असतं आणि यावर्षी महिषासूर जंगल केलेलं आहे आणि जगदाळे गल्लीत श्री स्वामी समर्थ यांचे मंदिर केलेलं आहे. तरी आपल्याला यावर्षी खूप काही बघायला मिळणार आहे. तरी आपण मंगळवेढ्यात जरूर यावं आणि नवरात्रीत फिरून बघावं. आम्ही पुढे नंतर बाहेर पडावं म्हणलं आणि बोराळ नाक्यावर गेलो आणि बोराळ नाक्यावर जाताना तिथे एक कार्यकर्ता गाठ पडला, जो आम्हाला हात जोडून म्हणतोय मला पण घ्यायला. तर आम्हाला अशी ज्योतच्या रांगा बघायला मिळाल्या. ज्योत घेऊन जाणार. नंतर गेलो आम्ही संजीवनी चायनीजच्या समोर. तिथं आमच्या भावाचे दुकानापाशी थांबलो आणि तिथून आम्ही येणार जाणाऱ्या ज्योत बघत बसलो होतो. नंतर म्हणलं प्रदीपला, चल बाबा इथं काय थांबण्याला अर्थ नाही, जरा जाऊन फिरून येऊ, आणखीन एकदा बघून येऊ इकडं तिकडं. आम्ही गेलो आणखीन चौकात अजून शिवप्रेमी चौकात जी मिरवणूक होती ती जरा थोडी पुढं आली होती आणि आम्हाला बघायला मिळालं खूप मोठ्या संख्येने लोक जमत होती. येण्या जाणाऱ्याची तर गर्दी होतीच, त्याहून जास्त देवीच्या भाविकांची गर्दी होती. नंतर आम्हाला बाहेर पडायचं होतं, आम्हाला पुढे जायचं होतं चोकामेळा चौकात, पण आम्हाला गर्दीमुळे आम्हाला जाता येणार नव्हतं. म्हणून आम्ही एक अशा मार्ग काढला, इकडून नगरपालिकेच्या साईडने जातो. तिथंही पाणी साठलं होतं, तिथंही बाजारामुळे खूप गर्दी होती. नंतर आम्ही आत गेल्यानंतर आम्हाला देवीच्या मंदिराकडे आम्हाला रस्ता गावला. आम्ही तिथं गेलो. फिरत आम्ही मंडईतल्या देवीच्या चौकात पोहोचलो. तेवढ्यात आम्हाला आधी होवळ्याचा फोन आला आणि तो म्हणाला, इकडे बोराळ नाक्यावर इकडे मासं बघायला या. मासं म्हणजे काय विषय झालेला. बोराळ नाक्यावर तळ्याचं पाणी हे रस्त्याच्या साईडने एका फुटून होतं आणि त्यातूनच मासे येत होते आणि इथं मासं पकडण्यासाठी लहान मोठे सर्वच रस्त्यावरती आपलं कसे पण हे करत होते, गाड्या येत होते काय, त्यामुळे पूर्ण बोराळ नाका जलमय झाला होता आणि रस्त्यावर सगळीकडे मासेच बघायला मिळत होते. कालचं दृश्य भयानक होतं.
बाप रे. नंतर आम्ही अजून पुढे जायचं ठरवलं आणि जाताना कुंभार गल्लीतून जाव्या म्हटलं तर कुंभार गल्लीत पण खूप गर्दी झालेली होती. आणि गेल्यानंतर तिथं आम्हाला असं देखावा बनवलेला दिसला. तिथून आम्ही पुढे गेलो चोखामेळा चौकात. थोडा वेळ आम्ही चोखामेळा चौकातच थांबलो आणि देवीच्या रथाचं व्हिडिओ शूट करत होतो. आम्ही दोघं वरती आलो आणि माझा मित्र खालीच राहिला होता. तो दात काढत कसा वर येतोय बघा. गाडी काय आमची निघणार नव्हती, त्यामुळं गाडी आम्ही तिथंच लावली आणि चला म्हटलं पुढे जाऊया मुरलीधर चौकात. मुरलीधर चौकात असं नियोजन केलं होतं ते तुम्ही आता पुढे बघू शकताय. उंच असे कमान केली होती आणि तिथे लाईट वगैरे लावल्या होत्या आणि 2 JCB असे होते की तिथून फुलं टाकण्यासाठी आणि एक क्रेनवरती हार लावलेला होता. तो हार देवीच्या रथाला घालण्यात येणार होता. कालचं वातावरण म्हणजे खूप भारी झालेलं होतं मंगळवेढ्यात. तुम्ही कोणत्या गावातून व्हिडिओ बघताय हे आम्हाला जरूर कळवा कमेंटद्वारे. हळूहळू देवीचा रथ मुरलीधर चौकात आला आणि तिचं आगमन झालं. देवीच्या रथाला हार घालण्याचा सुवर्ण क्षण पाहण्यासाठी खूप लोकांची गर्दी झाली होती. प्रत्येकजण आपल्या मोबाईलमधून हे दृश्य टिपण्यासाठी कॅमेरा उघडून तयार होता. JCBवरती लोक उभे राहून फुले टाकण्यासाठी तयार होते. मंगळवेढ्यात 50हून अधिक वर्षांपासून नवरात्रीला देव्या बसवल्या जातात. आणि हा उत्सव खूप मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक देव्या पाहण्यासाठी येतात.
अखेर तो क्षण आला. क्रेनवरून मंडईतल्या देवीच्या रथाला हार चढवला गेला. खूप मोठ्या घोषणा झाल्या. फुलाचा हार रथाला घालताना खूप असा फुलांचा वर्षाव झाला आणि हा क्षण प्रत्येकाने आपापल्या मोबाईलमध्ये कॅमेराद्वारे कैद केला. मंगळवेढ्यातील सर्वात मानाचं स्थान असणारी म्हणजे मंडईतली देवी, सर्व की जिला थोरली आई असे संबोधले जाते. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे बळतेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये अन अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये अन काळूबाई गोंधळाला ये. शृंगवासिनी तुझा गोंधळ हे आई तुळजा भवानीचा गोंधळ. आज माहूर गडवासिनी तुझा गोंधळ. आई करवीर वासिनी तुझा गोंधळ. बाघावर बैसुनी अंबा आली ग. हे साध ऐकून माझी अंबा आली ग. हे भक्तीचा आवाज चढविला ग साग. आज संबळ बाज माझ्या आईच्या गोंधळाला. आता सरू देवस करीतो नवस गोंधळाला ये. तुझं करीतो गजर राहू दे नजर गोंधळाला ये. चोळी बांगडी वाहीन गोडवा गाईन गोंधळाला ये. आई सुखाचा सागर मायेचा पाझर गोंधळाला ये. प्रलयातुनी जगा प्रलयातुनी जगा आई तूच तारिले वळतीच आज संबळाला दे. अंबाबाई गोंधळाला ये अग अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये अग काळूबाई गोंधळाला ये. सरली गाई ग उभी पाठीशी जगदंबा. आई संकटातून तार तुझे उघडून ये दार. आई गोंधळाला येणा तुझा मनला दरबार. तुझ्या दिवटीचा ग चाळ झाला दुर्जनांचा काळ. आता तूच ग सांभाळ. आई गोंधळ मांडला आज गोंधळाला ये. आई गोंधळाला 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 ये.
तुझ्या अंगार जो तुझ्या नजरेत पेटला आणि तीच आग संबळाला दे अगं अंबाबाई गोंधळाला ये हे अंबाबाई गोंधळाला ये तुळजा भवानी गोंधळाला ये अगं काळूबाई गोंधळाला ये